बातमी वाशिममधून. वाशिममध्ये चौथ्या दिवशी डिझेलचा तुटवडा जाणवतोय. अनेक पेट्रोल पंपांवर डिझेलच मिळेना झालंय. वाहनधारकांची मोठी दमछाक यामुळे होतोय. त्यामुळे वाशिममध्ये चौथ्या दिवशी डिझेलचा तुटवडा जाणवतोय. अनेक पेट्रोल पंपांवर डिझेल मिळत नसल्याचं चित्र सध्या पाहायला मिळतंय. यामुळे वाहनधारकांची मोठी दमछाक झाली आहे. सध्या शेती मशागतीची कामं ही जोरदार सुरू आहे आणि यावेळी शेतकऱ्यांना या वाहनांसाठी यंत्रांसाठी डिझेलची मोठी मागणी आहे. मात्र सध्या डिझेलचा तुटवडा जाणवतोय. या संदर्भात काही नागरिकांशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी विशाल राऊत यांनी. वाशिम जिल्ह्यामध्ये आज सलग चौथ्या दिवशी डिझेलचा तुटवडा पाहायला मिळतोय. अनेक पेट्रोल पंपवर नागरिक डिझेल घेण्याकरिता येत आहेत, मात्र त्यांना रिकाम्या हाताने परतावे लागत आहे. नक्कीच आता कुठेतरी नागरिकांचे सुद्धा डिझेल विना कामी खोळंबत असल्याचे या ठिकाणी चित्र पाहायला मिळते. आपल्यासोबत काही नागरिक आहेत, त्यांच्याशी जाणून घेऊया. मला सांगा, कुठून आले आहे आणि किती पेट्रोल पंपवर आपण डिझेल करिता या ठिकाणी? बघा सर, आम्ही आता निघालो शेगाव मंदिरपासून. तरी आम्हाला जवळपास 10-15 पंप लागले. तरी पंपावरती कुठे डिझेल पूर्ण डिझेल शॉर्टेज आहे सर. अनेक पंपावरती डिझेल शॉर्टेज आहे. मग आम्ही आता आलो वाशिम शहरमध्ये सुद्धा डिझेलचा तुटवडा आहे. तरी आम्हाला इथं पण डिझेल भेटत नाही. आम्हाला जायचं तर इथून आम्हाला अहमदपूर वाय नांदेड. तर आता आम्हाला पुढे जाण्यासाठी आम्हाला डिझेल गाडीत नाही आहे. तरी आता शासनाने थोडीशी याची दखल घ्यायला पाहिजे. विशेष म्हणजे देवेंद्र फडणवीसांनी याची थोडीशी दखल टाकायला पाहिजे की लोकांचे हाल काय होत आहेत. आज शेकडो लोक हायवेवरती गाड्या रोडवरती लावून रात्री 12-1 वाजेपासून रोडवर जाम आहेत, कारण की डिझेलच मिळत नाही. तर लोक जाणार कुठे? कोण मंदिरला जाते, कोण लग्नाला जाते, कोण कुठे आमच्या कामाला जाते. तरी त्यांना डिझेल मिळत नसल्यामुळे रोडवर गाड्या थांबून जिथल्या तिथं थांबलेलं आहे. किती पेट्रोल पंपवरती आपण डिझेल या ठिकाणी आपण वाशिम जिल्ह्यामध्ये या ठिकाणी? सर, शेगावपासून निघालो आहे. शेतूपासून निघाल्यापासून एकाही पंपावर डिझेल मिळालं नाही. कमीत कमी 10 ते 15 पंप असतील, एकही नाही. तरी एका नागरिकाने म्हणजे वाशिम जिल्हा मोठा आहे, पुढे जावा बायपास. तर इथं कमीत कमी जे काही पंप आहेत वाशिममधले 6-7, प्रत्येक पंपावर आम्ही जाऊन विचारणा केला असताना पंप नाही, कालपासून नाही, 2 दिवसापासून नाही. तर आज आता आम्ही 7 वाजता इथं आलो. तरी बी आमचा टायमिंग आता सांगायला की पेट्रोल पंपवाले 4ला भेटेल, 3ला भेटेल, पण अजूनही कन्फर्म नाही येण्याची शक्यता नाही. नक्कीच आपण जर बघितलं, वाशिम जिल्ह्यामध्ये मोठ्या अडचणीचा सामना आता डिझेल मिळवण्याकरिता नागरिकांना या ठिकाणी सहन करावं लागत आहे. नक्कीच हा पुरवठा कधीपर्यंत सुरळीत होईल हे पाहणे आता महत्त्वाचे ठरणार आहे. त्याप्रमाणे नाजिब शेख सर, विशाल राऊत, जय महाराष्ट्र न्यूज.